नारायणगाव तालुका जुन्नर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी नारायणगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदा वावळ, उपसरपंच योगेश पाटे, नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, आरिफ आतार, गणेश वावळ, अर्जुन वावळ, गिरीराज वावळ, बाळा वावळ, अभय वावळ, शरद दरेकर, निलेश रसाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटे, गणेश पाटे, महेंद्र खेवडे, संतोष दांगट, नंदू अडसरे, भागेश्वर डेरे, जालिंदर खैरे, शंकर जाधव, सुचेता संकेत क्षीरसागर, गोपी खंडे, निलेश दळवी, ग्रामस्थ व विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। आजच्या अभिवादन सभेसाठी डॉक्टर शुभदाताई वावळ जे आपल्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच आहेत, आपले आदरणीय सपांगे साहेब पोलीस स्टेशनचे, आणि त्या निमित्ताने जमलेले सगळे मान्यवर असतील किंवा नारायणगावातील समस्त आपली ग्रामस्थ असतील। खरं तर अभिवादन ज्यांच्या प्रतिमेचं नसून त्यांच्या विचारांना अभिवादन केलं पाहिजे, आणि त्या निमित्ताने खरं तर हा होणारा कार्यक्रम हा आपण सगळ्यांनीच, प्रतिमापूजन हे आपलं निमित्त आहे, परंतु त्या माध्यमातून त्यांनी जे आपल्याला विचार दिले, जे समतेचे विचार आपल्यासाठी दिले, त्यासाठी काम करणं हे आपल्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे। खरं तर दलित असतील, वंचित असतील, शोषित असतील, जी मंडळी जी मागासलेली होती, मग प्रत्येक गोष्टीत आर्थिक मागासलेपण असेल, तुमचं राजकीय मागासलेपण असेल, सामाजिक मागासलेपण असेल, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं, आणि समाजातली उच्च आणि नीच ही दुरी कमी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं, आणि त्या माध्यमातूनच खरं गेले अनेक वर्षापासून नारायणगाव परिसरामध्ये ग्रामपंचायत असेल, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल किंवा आपल्या सगळ्या मंडळींना धरून आपण काम करायचा प्रयत्न करत असतो, आणि त्या माध्यमातून आजही मग अनेक स्वराज्य आलं, पण सुराज्य यायला यासाठी आपल्या सगळ्यांना काम केलं पाहिजे। आणि आजच्या ह्या संदेशामधून आपल्याला हाच एक संदेश आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो की नारायणगाव परिसर जेव्हा विकास करतो तेव्हा मात्र स्वच्छतेकडे आपण अधिकचं जायला पाहिजे, कारण आज अभिवादन आपण करतोच आहे की अभिवादन करत असताना स्वच्छतेबरोबर सुशासन कसं होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जी नीतिमूल्ये आपल्याला घालून दिली त्या माध्यमातून प्रत्येक शेवटच्या वर्गापर्यंत आपल्याला काम करता आलं पाहिजे, ह्या विचारधारेवर काम करणारी आपण सगळी मंडळी आहोत, आणि त्या माध्यमातून आपल्या समस्त नारायणगावकर किंवा आपल्या सगळ्या पंचक्रोशीला हे निश्चित सांगतो की बाबासाहेबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार असतील, शाहू महाराज असतील, ही सगळी समतेचे पाईक होते, आणि त्या माध्यमातून समतेसाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे हे मात्र निश्चित स्वरूपात आवर्जून सांगतो। बाबासाहेबांना मनापासूनचं आपल्या सगळ्या समस्त नारायणगावकरांच्या वतीने अभिवादन करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। नमस्कार, मी डॉक्टर शुभदा पंकज वावळ, प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायणगाव। तुम्हाला नाव सर्वांना माहीतच आहे, परंतु नाव सांगण्याचं कारण म्हणजे जे नाव आणि ज्या नावाच्या पुढे एक सफिक्स लागला आहे डॉक्टर, आणि त्याच्या पुढे एक पद लागलं आहे लोकनियुक्त सरपंच, हे पद ज्यांच्यामुळं मिळतं आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांच्याविषयी मनामध्ये अत्यंत कृतज्ञता आणि एक जाणीव आहे की यांच्यामुळे आपल्याला सगळं हे जे मिळतं आहे त्यांना अभिवादन करणं किंवा त्यांच्याबद्दल कृतज्ञ असणं किती गरजेचं आहे। आणि आजही समाजामध्ये लोकांना महापरिनिर्वाण या शब्दाचा सुद्धा काही जणांना अर्थ माहीत नाही, तर महापरिनिर्वाण म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देहत्याग केला होता, त्यांना देवाघरी जावं लागलं होतं, हा तो दिवस आहे। आणि हा काळा दिवस सगळ्या पूर्ण दलित समाजासाठी नाही तर पूर्ण भारतीय बांधवांसाठी आहे, सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आहे, कारण काम त्यांचं फक्त एका समाजापुरतं नव्हतं हे आपण सर्व जाणतो। तसेच ज्या दलित समाजासाठी, अस्पृश्यांसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी त्यांनी लढा दिला, त्याचप्रमाणे संविधान दिलं भारताला। तसेच जे हिंदू कोड बिल आहे किंवा ॲनालिशन ऑफ कास्ट त्यांनी 1936मध्ये लिहिलेलं हे पुस्तक आहे, ज्यामध्ये जाती व्यवस्थेचं निर्मूलन किंवा ही जाती जी व्यवस्था आहे, जाती समूह आहे, त्याचं निर्मूलन कसं होऊ शकतं हे सुद्धा त्यांनी त्या काळी लिहिलेलं आहे। त्यामुळे त्यांचा जे कार्य आहे, त्यांचा जो प्रवास आहे इतका मोठा आहे जो आपण विचारसुद्धा करू शकत नाही। एक डिग्री घ्यायला माणसाचं अर्ध आयुष्य जातं, त्या माणसाने एवढ्या सगळ्या डिग्री घेतलं की त्याचा आपण विचारही करू शकत नाही। आणि अशा ज्ञानाच्या अथांग महासागराला मी नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने विनम्र अभिवादन करते। धन्यवाद।